हेलो दोस्तों, गुड इवनिंग। चलो आज एक नए टॉपिक को लेकर हम मिल रहे हैं। जैसा मैंने आपको बताया था पिछले वीडियो में कि अब ये वैदिक कॉर्पस हमारा ख़त्म हो गया है। वैदिक नॉलेज और एंशिएंट फ़िलॉसफी, वैदिक फ़िलॉसफी जो है वो भी ख़त्म हो गया है। अब हम नॉन वैदिक फ़िलॉसफी की बात करने वाले हैं इसमें। तो ये टॉपिक 6 है हमारा, यूनिट 1। पहला यूनिट जो चल रहा है हमारा, ये इंडियन नॉलेज सिस्टम का फर्स्ट जो हमारी फैकल्टी है ह्यूमैनिटीज़, उसके ऊपर ये सब टॉपिक्स हम देख रहे हैं। नॉन वैदिक फिलोसॉफिकल सिस्टम्स एंड इंडियन रिलीजन्स बहुत इम्पॉर्टेंट टॉपिक है और बहुत इंटरेस्टिंग भी है। तो चलिए शुरुआत करते हैं। जैन स्कूल ऑफ फिलोसफी। अब इसमें जिस तरह से पहले वैदिक स्कूल ऑफ फिलोसफी हो, उसके बाद में फिर जैन धर्म आया, उसके बाद में फिर बुद्धिज़्म शुरू हुआ। तो ये हायरार्की में इस तरह से आया है। हिंदुइज़्म सबसे पहले था, बाद में जैनिज़्म, बाद में बुद्धिज़्म। तो ये जैन स्कूल ऑफ फिलोसफी एक अलग तरीके का अपना विचारधारा थी और इससे भी कई सारे लोग प्रभावित हुए। आज भी है, बहुत सारे जैन फॉलोअर्स होते हैं और उनके भी जीने का एक अलग तरीका होता है। जैसा मैंने पहले भी कुछ वीडियो में बताया था कि धर्म की जो व्याख्या हमारी है, धर्म की व्याख्या ये है कि वो किसी मंदिर या किसी दरगाह या किसी गुरुद्वारा या किसी चर्च से डिफाइन नहीं होती है। बेसिकली वो डिफाइन होती है जीने की पद्धति से। तो जिस तरह से ह्यूमैनिटी इवॉल्व होती है, जिस तरह से ह्यूमन बीइंग का विकास होता है, तो उस माध्यम से फिर जीने के तरीके बदलते हैं और वो तरीकों के आधार पर धर्म की निर्मिती होती है। लेकिन इसलिए धर्म बहुत बड़ा इम्पॉर्टंट है, धर्माचं महत्त्व फार जास्त आहे आणि त्यामुळे जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये आपल्याला एक वेगळी विचारधारा, एक वेगळा विचार जगण्याचा हा दिसतो आणि अनेक लोक या जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीला मानतात। हा जो वर्ड आहे, शब्द जैन, जैना इज डिराइव्ड फ्रॉम द संस्कृत रूट जी। संस्कृतमधलाच त्याचं मूळ आहे आणि तो शब्द आहे जी, आणि जीचा अर्थ आहे जिंकणे, कॉन्कर करणे। खरं तर तसं पाहिलं तर हा शब्द युद्ध आणि त्याच्यामधलं जिंकणं याच्याशी संबंधित आपल्याला वाटतो, पण तो तसा नाही आहे। जैन फिलॉसॉफीमध्ये जे कॉन्कर करायचं आहे, जे जिंकायचं आहे ना, ते काहीतरी वेगळं आहे आणि ते काय आहे ते समजून घेऊ आपण। त्यामुळे जैन फिलॉसॉफीचा, जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीचा एक वेगळा विचार आपण समजून घेऊयात। सक्सेसफुल सबड्यू ऑफ पॅशन्स अँड मास्टर देम। आपल्या ज्या पॅशन्स आहेत, आपल्या ज्या लालसा आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, त्याच्यावर विजय मिळवायचा, कॉन्कर। आणि म्हणून जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफी अतिशय कठीण आहे। जैन धर्मामधले जे तत्व आहेत ते पाळणं अतिशय कठीण आहे, कारण त्याच्यासाठी प्रचंड कंट्रोल लागतो, अतिशय जास्त कंट्रोल त्याच्यासाठी लागतो। आणि त्यामुळे या सगळ्या ज्या पॅशन आहे, मग ह्या सगळ्या पॅशन मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्या सेन्सेसशी अवलंबून आहेत। मग आपली टेस्ट असेल, आपलं ऐकणं असेल, आपला सुगंध घेण्याचा आपली शक्ती असेल, टच असेल, या सगळ्या ज्या आपल्या शक्ती आहेत, कानांनी ऐकणं आहे, डोळ्यांनी पाहणं आहे, या सगळ्या ज्या शक्ती आहेत ना, या शक्तीमधून निर्माण होतात लालसा, या शक्तीमधून निर्माण होतात भोग लालसा। आणि मग त्याच्यावर कंट्रोल करणे, त्या सबड्यू करणे, हा कंट्रोल, आणि मास्टर देम, त्याच्यावर कंट्रोल ठेवणे। आपण बघा, आपण कंट्रोल ठेवू नाही शकत। खूप चांगला सुगंध आला एखाद्या पदार्थाचा, आपल्याला चव, भूक लागली असेल आणि चव आपल्याला माहिती असेल, तर आपल्याला खाण्याची इच्छा होते। पण ती खाण्याची इच्छा होत असताना त्याला कंट्रोल करणे, हा जो आहे ना, हा म्हणजे सबड्यू ऑफ पॅशन्स अँड मास्टर देम। 24 तीर्थंकर होऊन गेले जैन धर्मामध्ये, 24। तर वृषभदेवापासून तर महावीरापर्यंत पहिले जे तीर्थंकर होते म्हणजे धर्मगुरू, ते होते वृषभदेव आणि महावीर। भगवान महावीर प्रॉफिट्स होते, हे धर्मगुरू होते। यातले भगवान महावीर सगळ्यात प्रसिद्ध होते आणि आता देखील भगवान महावीराची पूजा केली जाते, अन्य काही धर्मगुरूंची पण केली जाते, पण भगवान महावीर हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि त्यांचा विचार हा जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये जास्त प्रभावीपणे मांडला जातो। जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये महावीर जे होते ते 6व्या सेंचुरीमध्ये, 6th सेंचुरी BC
पुन्हा BC म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या, मागचा व्हिडिओ जर काळजीपूर्वक पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी हे एक्सप्लेन केलं आहे, व्हॉट इज BC अँड व्हॉट इज AD. जीसस ख्राईस्टचा जो जन्म झाला त्याला 0 इयर मानून त्याच्या आधी 6th सेंचुरी म्हणजे 600 वर्ष जवळपास आधी जैन धर्मामध्ये जैन धर्माचा पुरस्कार करणारे भगवान महावीर हे राहत होते. ओके. जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये तीर्थंकरांचं टीचिंग, हे जे तीर्थंकर होते, हे जे धर्मगुरू होते सगळे, यांची शिकवण ही धर्माचा आधार मानली गेली, विचारांचा आधार मानली गेली. रिफ्युजेस अथॉरिटी ऑफ वेदाज अँड नोशन ऑफ सुप्रीम गॉड बट सेव्हरल कन्सेप्ट्स आर इन लाईन ऑफ वैदिक फिलॉसॉफी. तसं पाहिलं तर जैन फिलॉसॉफी हे वेदांचं अस्तित्व मान्य करत नाही, म्हणजे वेदांमधलं जे ज्ञान आहे ते मान्य करत नाही. आणि सुप्रीम गॉड म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाच्या वरती, या ब्रह्मांडाला कंट्रोल करणारी शक्ती म्हणजे परमेश्वर आहे, हे देखील ते मानत नाहीत. असं असलं तरी देखील अनेक कन्सेप्ट जे आहेत, अनेक विचारधारा आणि अनेक कन्सेप्ट जे जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये आहेत ते जवळपास वैदिक फिलॉसॉफीसारखेच आहेत. म्हणजे त्यांनी ते मान्य जरी केलं नाही तरी ती विचारधारा मात्र चालूच होती, आणि त्यामुळे जैन फिलॉसॉफीमध्ये देखील आपल्याला वैदिक फिलॉसॉफीचे लक्षणं दिसतात. त्याचे 2 पंथ आहेत जैन धर्माचे. जैन धर्म के 2 पंथ आहे, एक श्वेतांबर तो व्हाईट क्लॅड एसेटिक्स आणि दिगंबर स्काय क्लॅड एसेटिक. श्वेतांबरमध्ये पांढरे वस्त्र, सफ़ेद कपड़े पहनते, और दिगंबर जो होते हैं वो कपड़े पहनते नहीं है. तो ऐसी वो मान्यता है. कई बार जैन धर्मगुरु हमें दिखते हैं जिन्होंने कपड़े नहीं पहने होते, वो दिगंबर होते हैं. तो वो फिलॉसफी में कपड़ा पहनना ये भी हमारी जो लालसा है, हमारी जो, जैसे कपड़े हम क्यों पहनते, कपड़े शरीर ढकने के लिए तो पहनते ही है, लेकिन उसके बाद में हम अच्छा दिखे इसके लिए पहनते हैं. और इसीलिए तो फैशंस आई ना, कई सारी फैशंस आई, कई सारे अलग अलग तरीके के कपड़े लोग पहनते हैं. तो ये फैशंस जो आई है, देखिए विचार कितना सटीक है कि ये फैशंस क्यों आई, क्योंकि फैशन करने से खुद हमें ऐसा लगता है कि हम अच्छे दिखे, लोग अप्रिशिएट करें, और इसलिए हम फैशन करते हैं. तो ये कपड़े पहनना ये भी एक लालसा है, कपड़े पहनना भी एक इच्छा है, तो उसे भी त्याग देना. यानी देखिए सफ़ेद कपड़े पहनना ये भी इच्छा त्यागने जैसा, क्योंकि कलरफुल कपड़े पहनना चाहते हैं हम लोग, कई सारे अलग अलग कलर के कपड़े पहनते हैं, ये मुझे अच्छा लगता है, ये मुझे वो अच्छा लगता है, ये फैशन अच्छी लगती है, ये सब हम बोलते हैं. तो डिफरेंट कलर्स यूज़ इसलिए करते हैं हम कि अच्छा दिखना चाहिए. लेकिन जैन धर्म में 2 ही पंथ है. तो एक पंथ जो है श्वेतांबर, वो सफ़ेद कपड़े पहनते हैं सिर्फ, और दूसरे तो है उससे भी ज़्यादा कड़क और उससे भी ज़्यादा तीव्र तरीके से स्ट्रिक्ट फॉलोअर्स है वो जैन फिलॉसफी के, वो तो कपड़े ही नहीं पहनते, दिगंबर पंथ उन्हें कहा जाता है. सम डिफरेंसेस इन रिचुअल, एसेटिक कंसेप्ट्स एंड फिलॉसफी. अब इसमें थोड़ा सा अंतर है, दोनों इसमें श्वेतांबर और दिगंबर में थोड़ा सा अंतर है, ज़्यादा अंतर नहीं है, लेकिन बाकी है वो पंथ एक ही जैन फिलॉसफी के. एक्सेप्ट अथॉरिटी ऑफ तत्वार्थ सूत्र कंपोज्ड बाय उमाश्वती. उमाश्वती ने बनाया हुआ, कंपोज किया हुआ तत्वार्थ सूत्र जो 2nd और 3rd सेंचुरी BC में, बिफोर क्राइस्ट, 2nd और 3rd सेंचुरी यानी 200 साल या 300 साल पहले उमाश्वती ने लिखा हुआ तत्वार्थ सूत्र, ये कंपोज किया था, और उसे जैन फिलॉसफी एक्सेप्ट करती है. तो ये हमारा मल्टीपल चॉइस के लिए क्वेश्चन भी हो गया कि तत्वार्थ सूत्र का रचयिता, अथॉरिटी किसकी थी, तो उमाश्वती की थी. तो ये हमें ध्यान में रखना है. और ये जैन फिलॉसफी के प्रिंसिपल से 2 सेक्ट होते हैं. यहाँ पर भी क्वेश्चन बन सकता है, श्वेतांबर और दिगंबर. श्वेतांबर की क्या खासियत है, तो वाइट क्लैड रहते हैं, सफ़ेद कपड़े पहनते हैं. दिगंबर की क्या होती है, वो कपड़े पहनते नहीं है, ओके, स्काई क्लैड. अब जैन फिलॉसफी में साइकिल ऑफ बर्थ एंड डेथ इज एट्रीब्यूटेड टू टाइनी प्रिंसिपल्स ऑफ मैटर एम्बेडेड इनटू जीव विच इज कर्म. जीव, वो वैदिक फिलॉसफी में भी हमने देखा था कि मैटर यानी प्रकृति और पुरुष, तो मैटर और स्पिरिट, यहाँ पर भी वो वही कहा जाता है कि वो जो जीव होता है वो अपने कर्मों से बंधा होता है. देखिए हिंदू फिलॉसफी में भी यही है.
बुद्धिस्ट फिलॉसफी में भी यही होगा। और इस सेशन के आखिर में हम लोग ये तीनों धर्मों में क्या क्या समानताएं हैं वो देखने वाले। बहुत इंटरेस्टिंग है ये टॉपिक, बहुत इंटरेस्टिंग। जीव जो होता है ना वो उसके कर्मों से बंधा होता है। तो कर्म अगर उसके अच्छे हैं तो वो अच्छा इंसान कहलाएगा, उसके कर्म अगर बुरे हैं तो वो बुरा इंसान कहलाएगा। लेकिन वो जीव कर्मों से बंधा हुआ होता है और इसलिए फिर बर्थ एंड डेथ की साइकिल चलती रहती है, ऐसा जैन फिलोसफी का मानना है कि आपके कर्म अगर बुरे हैं तो फिर आपको फिर से जन्म मिलेगा, कोई तो भी दूसरा कोई शरीर मिलेगा, और फिर आपके कर्म अगर बुरे थे तो फिर उसके पाप जो है वो पाप हमें धुलने पड़ते हैं आने वाले दिनों में या दूसरे जन्म में। पुढच्या जन्मामध्ये आधीच्या जन्माचे पाप आपल्याला भोगावे लागतात असं म्हणतात बरेच वेळ। आपल्याकडे देखील ती मान्यता आहे, हिंदू धर्मामध्ये देखील ती मान्यता आहे। तर असा तो जीव जो आहे तो या कर्मामुळे बांधल्या गेलेला असतो आणि त्यामुळे त्याची सजा ही असते की तो या जन्म आणि मृत्यूच्या सायकलमध्ये अडकलेला असतो। एक मृत्यू झाला की दुसरा जन्म, दुसरा जन्म त्याचा मृत्यू झाला की पुन्हा तिसरा जन्म, याच्यामधून सुटका म्हणजे मोक्ष। आलं लक्षात? सोपं आहे समजून घ्यायला। आणि ही जैन फिलॉसॉफी की याच्यामधून मुक्तता म्हणजे काय? मोक्ष, मोक्ष प्राप्त होणे। ओके, सो पुढे जाऊ आपण। स्पिरिच्युअल ग्रोथ इज टू ओव्हरकम दीज कर्मास। आध्यात्मिक वाढ आणि आध्यात्मिक ग्रोथ कशासाठी झाली पाहिजे? तर हे मिक्स्ड बोलतोय मी तुम्हा सगळ्यांना समजण्यासाठी। हे आध्यात्मिक वृद्धी आपली जी झाली पाहिजे ती कशासाठी झाली पाहिजे? तर या कर्मांवर आपल्याला मात करता आली पाहिजे। कारण काही कर्म आपण जाणून बुजून करत असतो, खराब वाईट कर्म, कुकर्म, पण काही आपल्या नकळत घडतात। म्हणजे जैन फिलॉसॉफीमध्ये तर इतकं मानलं जातं, तुम्ही जर त्या लोकांना पाहिलं, त्यांच्या धर्मगुरूंना देखील पाहिलं, तर तोंडावर पट्टी बांधलेली असते, नाक तोंड झाकले, जसं आपण कोरोनाच्या पिरियडमध्ये मास्क लावत होतो ना तसं पट्टी बांधली असते। म्हणजे श्वासोश्वासामध्ये देखील छोटे छोटे जे जीवजंतू असतात जे डोळ्यांनी दिसत नाही तेही डिस्टर्ब व्हायला नको, मरायला नको, अशी ती मान्यता आहे। म्हणजे इतकं ते प्राण्यांचं प्रेम, कारण ती पाप आहे ना, कोणाचं तरी जीव घेणे म्हणजे पाप आहे। तर असं ते होऊ नये म्हणून या कर्मांवर मात जर करायची असेल तर मग स्पिरिच्युअल ग्रोथ झाली पाहिजे। एक छान ॲनॉलॉगी याच्यामध्ये वापरली आहे, ते वेट क्लोथ्स। ओला कपडा जसा आपल्या शरीराला चिकटून जातो ना, म्हणजे आपण जर ओला कपडा असेल किंवा आपला शर्ट ओला असेल किंवा आपले कपडे ओले असतील तर ते शरीराला चिकटले असतात, तसे कर्म जे आहेत ते आपल्या जीवाला अटकलेले असतात, आपल्या जीवाच्या भोवती असतात, ते जीवाला अडकलेले असतात। आणि म्हणून इथे ते वेट क्लोथची ॲनॉलॉजी वापरतात। हा प्रश्न कधी कधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज वेट क्लोथ ॲनॉलॉगी? वेट क्लोथ ॲनॉलॉगी म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल की जैन धर्माच्या फिलॉसॉफीनुसार, तत्त्वज्ञानानुसार माणसाचा जीव जो आहे तो कर्मांमध्ये अडकलेला असतो आणि तो कर्मांमध्ये अडकलेला असल्यामुळे मग तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला असतो, त्यामुळे त्याला मोक्ष मिळत नाही। आणि अशा पद्धतीने ते जे कर्म आहे ते आपल्या जीवाशी चिटकलेले असतात, जसा ओला कपडा आपल्या शरीराला चिकटतो, आणि याला वेट क्लोथ ॲनॉलॉजी असं म्हणलं जातं। फ्रीइंग सेल्फ फ्रॉम मॅटर इज द वे ऑफ लिबरेशन। मागच्या याच्यात जसं आहे तसंच की प्रकृतीपासून पुरुष वेगळा होणे, मॅटरपासून आपला सोल जो आहे तो वेगळा होणे, आपला सोल जो आहे तो वेगळा होणे, तेच आहे की हे जे मॅटर आहे, मॅटर म्हणजे काय? आपलं शरीर, शरीर आपलं आणि जीवन आपलं कशामुळे बांधलं गेलं आहे? कर्मामुळे बांधलं गेलेलं आहे। चांगले वाईट कर्म, मग वाईट कर्म जास्त असतील आणि एकंदरच आपलं जीवन जर वाईटाच्या दिशेनं जात असेल तर मग आपल्याला पुनर्जन्म आहे, आणि त्या जन्मांमध्ये मग कुठला जन्म मिळेल सांगता येत नाही, तो त्या चक्रामध्ये अडकलेला आहे। याच्यापासून मुक्तता म्हणजेच मोक्ष आहे, प्युरिफाईंग जीवा ऑफ कार्मिक मॅटर। आणि म्हणून जैन फिलॉसॉफीचा आधार असा आहे की आपल्या सोलला, जे सोल आपल्या या जीवामध्ये अडकलेलं आहे आणि त्याच्या भोवती कर्मांचं जाळं पसरलेलं आहे, त्या सोलला मोकळं करायचं जर असेल तर त्याला प्युरिफाय केलं पाहिजे। कारण मुळात सोल हे प्युरिफाईड रूपच आहे, आत्मा हा प्युअर आहे, आत्म्याचं रूप जे आहे ते प्युअर आहे। कारण इट इज, आपण असं म्हणू शकतो की इट इज अन एनर्जी ड्रॉन फ्रॉम सम बिग एनर्जी सोर्स। आपल्याला एक्झॅक्टली ते कळलेलं नाही अजून, विज्ञानाने ते शोधलेलं नाही, विज्ञानाला अजून सापडलं नाही की जीव तयार होतो म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा कुठून येतो, आत्मा कुठून येतो, आणि मृत्यू झाल्यानंतर तो आत्मा शरीरातून बाहेर पडून कुठे जातो?
असा काहीतरी एनर्जी सोर्स असेल ना एखादा मोठा एनर्जी सोर्स असेल की ज्या एनर्जी सोर्समधून प्रत्येक वेळी जेव्हा जीव तयार होतो, आईच्या उदरामध्ये जेव्हा जीव तयार होतो तेव्हा तिथे तो येत असेल, प्रवेश करत असेल आणि मृत्यू झाल्यानंतर त्या शरीरातून ती ताकद निघून जात असेल, ती पॉवर निघून जात असेल आणि पुन्हा आपल्या मूळ पॉवर जी आहे त्या मूळ पॉवरमध्ये जाऊन मिळत असेल. तर ते प्युरिफाईड फॉर्म आहे तो. पण त्या प्युरिफाईड फॉर्मला आपण आपल्या कर्मांनी इम्प्युअर करतो, भेसळ होते त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला प्युरिफाय करण्याची फिलॉसॉफी ही जैन फिलॉसॉफीमध्ये सांगितली. जसं आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी उदाहरण दिलं होतं की कबीरांनी आपल्या या शरीराला चादर म्हटलेलं आहे, चदरिया झिनी रे झिनी असं म्हटलं आहे. तर त्याच्या त्या गाण्यामध्ये, त्या दोह्यामध्ये शेवटी असं आहे, दास कबीरने ऐसी ओढी ज्यों थी त्यों धर दीनी चदरिया. कबीरांनी मात्र अशी चादर ओढली की जशी मिळाली तशी परत केली. म्हणजे ज्या प्युरिफाईड फॉर्ममध्ये सोल कबीराच्या शरीरामध्ये आलं त्याच प्युरिफाईड फॉर्मॅटमध्ये त्यांनी ते परत केलं. कुठलाही पापाचा किंवा कुकर्माचा डाग लागू दिला नाही. असं आपल्या शरीररूपी चादरीवर कुठलाही डाग लागू नये आणि लागला असेल तर त्याला प्युरिफाय करण्याची प्रोसेस ही जैन स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये सांगितलेली आहे. ॲसेटिक प्रॅक्टिस इज इसेन्शियल. आध्यात्मिक चर्चा आणि आध्यात्मिक स्वरूपाची प्रार्थना हे कंपल्सरी आहे, इसेन्शियल आहे जैन फिलॉसॉफीमध्ये. कारण त्यांची मान्यता अशी आहे की त्या आध्यात्मिक प्रगतीनुसार किंवा त्या आध्यात्मिक प्रक्रियेनुसार आपल्याला आपल्या जीवनामध्ये लागलेल्या कुकर्माचे डाग पुसता येतात. आपल्या जीवाला चिटकून बसलेले कर्म जे आहेत ते कर्म प्युरिफाय करता येतात आणि त्या कुकर्मांच्या जाळ्यामध्ये अडकलेला जीव हा जर मुक्त करायचा असेल, त्याला जर मोक्षप्राप्ती द्यायची असेल तर आपल्याला आध्यात्मिक प्रक्रिया राबवून ते प्युरिफिकेशन करणं गरजेचं असतं. त्यामुळेच मोक्ष प्राप्त होतो अशी जैन फिलॉसॉफी आहे. आता आपण बुद्ध स्कूल ऑफ फिलॉसॉफी पाहूयात. ही देखील इंटरेस्टिंग आहे. गौतम बुद्धाचं नाव तर तुम्हाला मला माहिती आहे, गौतम बुद्धाबद्दल आपल्याला माहीत देखील आहे, जीवनाचा सार. पण काही महत्त्वाच्या गोष्टी इथे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. गौतम बुद्धाच्या टीचिंग्सवर गौतम बुद्धाची स्कूल ऑफ फिलॉसॉफी आहे. आपण त्यांच्या जीवनातले प्रसंग नाही सांगत बसणार, ते तर आपल्याला माहिती आहेत. पण आपण टीचिंग काय आहे पाहू. काय शिकवलं आहे गौतम बुद्धानं. सिद्धार्थ वॉज बॉर्न ड्युरिंग 4th and 5th century BC. 4थ्या आणि 5व्या सेंचुरीच्या वेळेस सिद्धार्थचा जन्म झाला. म्हणजे जैन धर्मात त्याच्या आधीपासून आहे, कारण महावीर हे 6व्या शतकामध्ये होते BC. त्याच्या आधीचे 24 तीर्थंकर, महावीर शेवटचे, म्हणजे त्याच्या आधीपासून जैन धर्म आहे. आणि मग 4थ्या आणि 5व्या सेंचुरीमध्ये शतकामध्ये BC भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला सिद्धार्थ म्हणून. आणि तिथून मग पुढे बुद्ध धर्म हा विकसित झालेला आपल्याला दिसतो. याचा ओरिजिन इंडियामध्ये, भारतामध्ये. म्हणजे भारताने गर्व केला पाहिजे, भारताने अभिमान बाळगला पाहिजे की बुद्धिझमचा जो ओरिजिन आहे तो भारतात आहे. पण बुद्धिझम इतका मोठ्या आणि व्यापक प्रमाणात वाढला की त्याचे 2 प्रकार झाले. जगातल्या अनेक देशामध्ये बुद्धिझम फॉलो केला जातो, अनेक देशांमध्ये. त्यामध्ये नॉर्दर्न फेज जो आहे तो आहे नेपाळ, तिबेट, चायना, कोरिया, तायवान, सिंगापूर अँड जपान. नेपाळ, तिबेट, चायना, कोरिया, तायवान, सिंगापूर अँड जपान या देशांमध्ये नॉर्दर्न पार्ट आहे हा सगळा, याच्यामध्ये बुद्धिझम फॉलो केला जातो. आणि सदर्न पार्टमध्ये कुठले देश आहेत? कंबोडिया, लाओस, म्यानमार अँड थायलंड. याही देशांमध्ये बुद्धिझम फॉलो केला जातो. आणि बुद्धाच्या जीवनाच्या आधारित आणि बुद्धांच्या शिकवणीच्या आधारित फिलॉसॉफी ही या लोकांच्या जीवनाचा आधार आहे. ही केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे बुद्ध धर्म हा भारतामध्ये स्थापित झाला, भारतामध्ये त्याचं मूळ आहे, पण पोचला अनेक देशांमध्ये. बेस्ड ऑन दी एंडिंग ऑफ द सफरिंग ऑफ इंडिव्हिज्युअल बेस्ड ऑन नोबल ट्रूथ्स. माणसाच्या जीवनाचं सफरिंग थांबलं पाहिजे. पुन्हा तोच विचार आहे बघा, पुन्हा तो सफरिंग कसं थांबेल? सफरिंग थांबेल कुकर्म दूर केले तर. कुकर्म कुठे चिटकलेले आहेत? ते जीवाला चिटकलेले आहेत, म्हणजे सोलला चिटकलेले आहेत. आणि ते कशापासून दूर करायचे आहेत? ते मॅटरपासून दूर करायचे आहेत, म्हणजे शरीरापासून दूर करायचे. म्हणजे आपण वैदिक फिलॉसॉफीमध्ये जे पाहिलं तेच जैन फिलॉसॉफीमध्ये आणि तेच बौद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये देखील आहे.
हे सगळं सारखं आहे. आणि हे सारखं असणं हेच मुळात या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे, की या मातीमध्ये निर्माण झालेली, या तुमच्या माझ्या भारत देशाच्या भूमीमध्ये तयार झालेली ज्या फिलॉसॉफी आहे ना, त्याचा मूलाधार एकच आहे. त्यामुळे प्रत्येकाचे सफरिंग संपवले पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून 8 सत्य सांगितलेले आहेत. 8 सत्य सांगितलेले आहेत भगवान गौतम बुद्धांनी. ते कुठले आहेत ते आपण पाहू. पण सफरिंग म्हणजे वेदनेचं मूळ काय आहे? वेदनेचं मूळ आहे बर्थ, जन्म. जन्म घेणे हे वेदनेचं मूळ आहे. कारण जन्म झाला की मग ते जन्मासोबत येणाऱ्या सगळ्या गोष्टी या त्याच्या जीवनाशी लागल्या जातात आणि त्यामुळे जन्म हा देखील वेदनेचं मूळ आहे. डीके, एखादी गोष्ट डीके होणे म्हणजे नाशवंत असणारी गोष्ट हळूहळू नाश होत जाणे. शरीर डीके होते आपलं, आहे ना. जसं तरुणपणी शरीर चांगलं राहतं, आपलं शरीर ताजंतवानं राहतं, मग ते हळूहळू चांगले चांगले हात, चांगला देह, नंतर सुरकुत्या पडायला लागतात. म्हातारं वय झालं की अजून खंगून जातं शरीर. डीके, वेदना होणार निश्चित. इलनेस, आजारपण, हे देखील वेदनादायी असतं. आजारपण कोणाला आवडतं? पण आजारी आपण का पडतो? कारण ते वेदनेचं मूळ आहे. डेथ, मृत्यू देखील वेदनाच आहे, बरोबर. आणि प्रेझेन्स ऑफ ऑब्जेक्ट वी हेट, ज्या गोष्टीचा आपण तिरस्कार करतो तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये असणे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तीच गोष्ट आपल्याला करायला लागणे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, ज्याचा तिरस्कार आहे, एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार असतो, पण नशीब असं असतं, जीवनाचे फासे असे पडतात, जीवनाचं स्ट्रक्चर असं तयार होतं की हमें उसके पास रहना पड़ता है, जिसे हम हेट करते, जिसे हम नहीं चाहते कि इसके साथ रहे, उसी के साथ रहना पड़ता है. तो ये भी सफरिंग है ना. तो सफरिंग के अलग अलग जो स्ट्रक्चर्स है वो है. और एक है नॉट एबल टू ऑब्टेन व्हाट वी डिजायर, हम जो चाहते हैं वो न मिलना. तो देखिए जीवन का कितना सुंदर रूप यहाँ पर भगवान गौतम बुद्ध ने हमें प्रदर्शित किया है कि सब सफरिंग जो है उस सफरिंग से मुक्ति प्राप्त करनी है हमें. वेदना जी है त्याच्यापासून मुक्ती करायची. तो मुक्ती अगर प्राप्त करनी है तो सफरिंग कहाँ कहाँ है? तो बर्थ भी सफरिंग है, डीके सफरिंग है, जो हमारा जो अच्छापन है वो कम होते जाता है. ओके, इलनेस, बीमार अगर है तो वो है. डेथ है, मृत्यु. प्रेजेंस ऑफ ऑब्जेक्ट वी हेट, ऐसी चीज़ें, ऐसे इंसान, ऐसे लोग हमारे आजू बाजू में जिन्हें हम हेट करते हैं, वो हमारे साथ रहना. नॉट एबल टू ऑब्टेन व्हाट वी डिज़ायर, जो चाहते हैं वो नहीं मिलता है, वो भी सफरिंग ही होता है. ओके, तो ये जो 4 नोबल ट्रूथ्स है, 4 नोबल ट्रूथ्स, अलग अलग डिस्ट्रीब्यूशन कैसा है. सफरिंग बाय क्लिंगिंग टू 5 एग्रीगेट्स. 5 एग्रीगेट्स यानी वो जो 5 सेंसेस है, इसकी बात हमने पिछले वीडियो में की थी कि टेस्ट है, हियरिंग है, स्मेल है, देखना है और टच है. ये जो 5 सेंसेस है, इन 5 सेंसेस से बंधे रहना, जकड़े रहना, वो सफरिंग ही है. क्योंकि अंत में वो सफरिंग ही होता है. हम लोग जकड़े रहते हैं. जैसे अभी एग्जाम्पल दिया था जैन फिलॉसफी में वेट क्लोथ का, जैसे वो गीला कपड़ा शरीर को चिपका रहता है, वैसे ये सब उसको चिपक के रहना, तो वो सफरिंग ही है. थर्स्ट कॉजेस रीबर्थ एंड सफरिंग. थर्स्ट, लालसा, ज़्यादा से ज़्यादा पाने की लालसा, नया नया कुछ तो भी मुझे चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, वो ख़त्म ही नहीं होती. तो वो जो है वो हमें रीबर्थ और सफरिंग. और पिछले इसमें जैसे हमने देखा था कि जन्म होता है, फिर से वो साइकिल में, बर्थ और डेथ के साइकिल में अटक जाता है और उसमें अटका हुआ रहता है. ओके, थर्स्ट कॉजेस रीबर्थ एंड सफरिंग. ओके, देन सीजेशन ऑफ सफरिंग बाय डिस्ट्रक्शन ऑफ डिजायर. सफरिंग खत्म कब होगा? जब हम डिजायर खत्म करेंगे. अब ये बहुत कठिन होता है कि डिज़ायर ख़त्म करना, लेकिन कभी कभी डिज़ायर के बारे में सोचना चाहिए ना हमें. लोग इतना डिज़ायर करते हैं, डिज़ायर रखते हैं छोटी छोटी चीज़ों में कि वो उनकी वो डिज़ायर ख़त्म ही नहीं होती, वो खुश नहीं रह पाते. आज एक गाड़ी ली तो वो फिर नए गाड़ी की डिज़ायर करते, तो इसका आनंद नहीं लेते, वो नए गाड़ी का विचार करते हैं. तो ऐसी ये जो लालसा है, पैसा चाहिए, फिर कोई भी काम करो, बुरे काम करो, पैसा लाओ, फिर बड़ा मकान बनाओ, फिर गोल्ड लो, फिर बैंक में पैसे जमा करो, ये करो, वो करो, बस ये सब चलते रहता है. और फिर वो अंतिम सत्य तो वही है कि क्या मिलने वाला है? कुछ भी तो नहीं रहता है. अगर हमें दफनाया जाए तो वो 2 मीटर का गड्ढा मिलता है, और जलाया जाए तो वो लकड़ी रहती है, उसके ऊपर तो कुछ भी नहीं बचता.
और रक्षा जो होती है वो भी पानी में बहा देते हैं। फिर लालसा क्यों, किस लिए? जो है उसमें खुश रहे। इसका मतलब ये नहीं है कि जीवन में इच्छाएं नहीं होनी चाहिए, इसका मतलब ये नहीं है कि जीवन में आकांक्षाएं नहीं होनी चाहिए, लेकिन लेजिटिमेट होनी चाहिए ना। अगर वो इलेजिटिमेट है, मैं अगर कुछ चाहता हूँ तो फिर मैं बुरे रास्ते पे ही जाऊँगा ना। आजकल तो न्यूज़पेपर में आता है कि हमारे युवा दोस्त वो लॉटरी और वो वीडियो पे गेम खेलते हैं, कोई चलते हैं उनके गैम्बलिंग के गेम, जंगली रमी और ये सब। क्या है ये? तो उसमें अटक जाते क्योंकि पैसा चाहिए, मनी चाहिए। क्यों चाहिए? क्योंकि लालसा बढ़ गई है, वो डिज़ायर बढ़ गया कि ये चाहिए वो चाहिए, फिर मुझे 1 लाख रुपए का फ़ोन चाहिए, फिर मुझे कपड़े चाहिए अच्छे, फिर मुझे गाड़ी अच्छी चाहिए, और पैसे उतने नहीं है। कमाए नहीं, कुछ भी नहीं किया ना, जो कुछ भी है वो पिताजी के ही भरोसे चल रहा है, तो खुद ने कुछ नहीं कमाया और मुझे चाहिए सब। ऐसा जब करेंगे तो वो तो लालसा रहेगी, तो वो तो डिस्ट्रक्शन ही होगा। 8-fold पाथ टू एंड सफरिंग, 8 अलग अलग पाथ बताए हैं गौतम बुद्ध ने कि जिससे ये सफरिंग खत्म हो सकता है। तो इस तरह से बुद्धिस्ट फिलॉसफी है, जिसमें भी हमारा जीवन जो कर्म से बंधा हुआ होता है, तो जन्म और मृत्यु के चक्कर से बाहर निकालने के लिए उन कर्मों को अच्छा बनाओ, एक तो उनको प्यूरिफाई करो, वो जैन धर्म ने बताया हमें, जैन रिलीजन ने बताया, और बुद्धिज्म में ये बताया हमें कि इनको डिजायर को कंट्रोल करो। अब एक बहुत अच्छी सिमिलैरिटी मैं आपको बताने वाला हूं कि इंडियन रिलीजन्स, एंशिएंट इंडियन रिलीजन्स कौन से थे? तो सबसे पहले तो हिंदुइज्म से शुरू हुआ, जो वैदिक काल में शुरू हुआ, उसके बाद में जैनिज्म था, और उसके बाद में बुद्धिज्म था। तो ये 3 धर्म, ये 3 रिलीजन हमारे एंशिएंट इंडियन स्ट्रक्चर में बहुत ज़्यादा प्रभाव देने वाले थे। तो इसमें सिमिलैरिटी कितनी है ये मैं जानबूझ के आपको इसलिए बता रहा हूं कि हम कई बार धर्म के नाम पर बढ़ जाते हैं। कई बार हम धर्म का विचार जब करते हैं तो उस धर्म का अभिमान हमारे मन में रखते हुए बाकी सारे धर्मों का सम्मान करना और उसमें अच्छाई क्या है वो ढूंढना, ये विचार हमारा रहना चाहिए बेसिकली, अगर हम किसी भी देश में एक अच्छा देश उसको बनाना चाहते हैं। तो ये जो इंडियन रिलीजन है इसमें सिमिलैरिटीज क्या थी तीनों धर्मों में? जैसा मैंने बताया, वैसे तो जैन धर्म तो वेदों का अस्तित्व ही मानता नहीं है, ठीक है, बुद्धिज्म में भी वैसा ही है, लेकिन ऐसा होने के बावजूद हिंदू धर्म, हिंदुइज्म, जैन धर्म, जैनिज्म और बुद्ध धर्म, बुद्धिज्म, इन तीनों धर्मों में जो सिमिलॅरिटीज आहे वो हमें आश्चर्य में डाल देती है. आश्चर्य वाटते आपल्याला, इतकं सुंदर आहे ते. हिंदुइज्म, जैनिज्म आणि बुद्धिज्म. बिलीफ इन कर्मा, तीनों इसमें है. गुड एंड बैड कर्मा इफेक्ट इन प्रेजेंट एंड फ्यूचर लाइफ. अभी का जीवन और अगले जन्म का जीवन, तीनों धर्मों में यह माना गया है कि अच्छे और बुरे कर्म का इफेक्ट इस जन्म में भी होता है और अगले जन्म में भी होता है. इस जन्म में आपने बुरे काम किए तो आपको उसका हर्जाना देना पडेगा. याच जन्मात फेडावं लागेल तुम्ही जर कुकर्म केले किंवा चुकीचे कर्म केले असतील तर. वाईट कर्म केले असतील तर त्याचं फळ इथेच भोगावं लागेल. पण या तीनही धर्मांमध्ये असं म्हटलं की याच जन्मात नाही, ते जर जास्त वाईट कर्म असतील तर पुढच्याही जन्मात भोगावं लागतात. ते पुढच्याही जन्मात भोगावं लागतात. ही मान्यता तीनही धर्मांमध्ये आहे, सिमिलॅरिटी. रिइन्कार्नेशन, सायकल ऑफ बर्थ अँड डेथ, तिन्ही धर्मामध्ये हे मानलेलं आहे की माणूस हा जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये असतो आणि त्याचा पुनर्जन्म होतो. आत्मा बाहेर निघाला की तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो, तो दुसरं शरीर शोधतो. त्यामुळे जन्म आणि मृत्यू, रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म, याच्यावर या तीनही धर्मांचा विश्वास आहे, विश्वास होता. नॉन व्हायलन्स, अहिंसा, हिंदू धर्मामध्ये देखील, जैन धर्मामध्ये देखील आणि बुद्ध धर्मामध्ये देखील अहिंसा हा आधार आहे जगण्याचा. हिंसा नहीं करनी है. हिंसा को जीवन का आधार नहीं माना गया है. अहिंसा यही मानवता का धर्म है. यही मान्यता हिंदुइज्म, जैनिज्म और बुद्धिज्म में थी. वेजिटेरियन डाइट, ये तीनों धर्म वेजिटेरियन डाइट को, शाकाहारी डाइट को प्रोपोगेट करते हैं. शाकाहारी ही होना चाहिए, ऐसा ये तीनों धर्म की जो मूल मान्यता है. अब वो बदल गया धीरे धीरे, जैसा
इवॉल्व होता है, सोसाइटी इवॉल्व होती है, तो नए नए बातें आती है, तो उसमें चेंजेस होते हैं। लेकिन बेसिक हम लोग आज का विचार कर ही नहीं रहे हैं, हम लोग कर रहे हैं एंशियंट इंडियन सिविलाइजेशन जो थी, एंशियंट इंडियन नॉलेज जो है वहाँ का। तो ये जब शुरू हुए धर्म, और जब इन धर्मों ने अपना विचार प्रस्तुत किया समाज में, तो वहाँ पर वेजिटेरियन डाइट ये भी कॉमन था। मेडिटेशन, तीनों धर्मों में बोला गया कि मेडिटेशन करना चाहिए, ध्यान धारणा, ये सबसे इम्पोर्टेंट, क्योंकि हमारे मन को शांत करना। आगे एक वीडियो हम देखने वाले, बहुत इंटरेस्टिंग होगा वो, कि ये इंडियन अप्रोच टू साइकोलॉजी, साइकोलॉजी जो दुनिया में बहुत इंपॉर्टेंट सब्जेक्ट है, उसका ये इंडियन अप्रोच क्या है। और आपको आश्चर्य होगा, जब हम वो पढ़ेंगे तो आपको आश्चर्य होगा कि किस तरह से ये सब नई फिलॉसफी जो है या नए प्रिंसिपल जो है साइकोलॉजी के, उससे भी बेहतर प्रिंसिपल्स हमारे इंडियन नॉलेज सिस्टम में थे। वो हम देखेंगे आगे, तो ध्यान में रखना, बहुत इंपॉर्टेंट टॉपिक हम पढ़ने वाले हैं। मेडिटेशन ये भी इंपॉर्टेंट है। तीनों धर्मों में ये बताया गया है कि हमें अगर शांति चाहिए, मन को शांति अगर चाहिए, और वो हर एक को चाहिए होती है, प्रत्येकाला शांतता पाहिजे, कारण तुमचं माझं जीवन अतिशय कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे त्या काळात जेवढं मेडिटेशनची गरज नव्हती तेवढी आत्ता गरज आहे, बरं का. कारण आपलं कॉम्प्लेक्सिटीने भरलेलं जीवन आहे. त्या काळामध्ये नव्हतं तेवढ्या कॉम्प्लेक्सिटीज आता, आणि या कॉम्प्लेक्सिटीजमध्ये आपण कन्फ्युजनमध्ये असतो, आपण कन्फ्लिक्टमध्ये असतो, आपण स्ट्रेसमध्ये असतो, आणि हा स्ट्रेस किंवा कन्फ्लिक्टिंग सिच्युएशन्सना डील करण्यासाठी एकमेव पर्याय ते म्हणजे मेडिटेशन. Just forming a meditation in a wonderful way for 15 minutes at least, and then you can feel comfortable. प्रॅक्टिस करावी लागते त्याच्यासाठी, एकदम होत नाही. आज मी सांगितलं आणि लगेच तुम्ही सुरू केलं झालं असं नाही. मेडिटेशनची प्रॅक्टिस करावी लागते, पण प्रॅक्टिस केल्यानंतर मग काही दिवसानंतर आपल्या लक्षात येतं की खरंच त्याचा फायदा होतो आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे, आणि मग आपण ते केलेही पाहिजे. फेस्टिवल सेलिब्रेशन सगळ्या याच्यामध्ये, तिन्ही धर्मांमध्ये खूप सारे फेस्टिवल आहेत. काय कारण आहे फेस्टिवल करण्याचं? फेस्टिवलचं कारण असं आहे की त्यानिमित्ताने लोक एकत्रित आले पाहिजे. पीपल शुड गेट टुगेदर. देअर शुड बी सोशल इंजिनिअरिंग. सोशल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून या तीनही धर्मांच्या धर्मग्रंथांमध्ये अनेक फेस्टिवल सांगितलेले आहेत की त्या फेस्टिवलमध्ये लोकांसोबत मिळायचं, एकमेकांना भेटायचं, एकमेकांना भेटी द्यायच्या, एकमेकांना गिफ्ट द्यायच्या, एकमेकांप्रती प्रेम सद्भावना व्यक्त करायच्या. दॅट इज द बेसिस ऑफ ऑल ह्युमॅनिटी. सो दॅट इज कन्सिडर्ड. आणि म्हणून या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये वैदिक फिलॉसॉफी, नॉन वैदिक फिलॉसॉफी, याच्यामध्ये आता आपण पाहिलं की बुद्धिस्ट फिलॉसॉफी आणि जैनिझम, पण याच्यासोबत अजून एक पार्ट आपण पाहिला, आणि तो म्हणजे तीनही धर्माचं महत्त्व काय आहे. आणि हे सगळं महत्त्व त्या वेदांपासून सुरू झालेलं आहे. वेदांपासून सुरू झालेलं महत्त्व, त्याचाच आधार, त्याचाच मूलाधार हा सगळीकडे दिसतो आपल्याला, आणि त्यामुळे हे सगळं ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. इथे आपला टॉपिक 6 संपतो. टॉपिक 7मध्ये आपण फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, पण सगळंच इंटरेस्टिंग आहे. विजडम थ्रू पुराणाज अँड रामायण. पुराण जे होते आणि रामायण, आपण महाभारत आणि भगवद्गीता पण पाहणार आहोत. तर रामायण आणि पुराणांमधून काय विजडम मिळाला, आणि महत्त्वाचं म्हणजे त्या विजडमचा आता काय उपयोग आहे, शिकायचं हे आहे. पुराणांमधून आणि रामायणामधून आपल्याला काय असं मिळतं जे आजच्या माझ्या जीवनासाठी उपयोगाचं आहे. काही फार तत्त्वज्ञान ऐकायची गरज नाही आहे, एवढं ऐकलं तरी चालेल. हा जो टॉपिक आपण शिकणार आहोत ना, या टॉपिकमध्ये जीवनाचे जे मूलतत्व सांगितलेले आहेत, जीवन जगायचं कसं आणि सक्सेसफुल जीवन कसं जगायचं. नुसतं जीवन जगणं तर कोणी करते हो, प्राणी पण जगतात ना. कुत्रे, मांजरं हे देखील जीवन जगतात. त्यांच्या जीवनात पहाट होते, त्यांच्या जीवनात दुपार होते, त्यांच्या जीवनात संध्याकाळ होते. पण माणसाच्या जीवनातली पहाट, माणसाच्या जीवनातली दुपार आणि माणसाच्या जीवनातली संध्याकाळ हा त्याचा एक दिवस असतो, ज्या दिवसाचं त्यानं सोनं केलेलं असतं, जर त्याची इच्छा असेल तर. नाही तर काय प्राण्यांसारखंही जगता येतं. पण मग रामायणामधून किंवा पुराणांमधून किंवा महाभारतामधून किंवा भगवद्गीतासारखी यासारख्या धर्मग्रंथांमधून काय ज्ञान घ्यायचं की जे ज्ञान माझ्या जीवनाला कामात पडेल, माझ्या जीवनाला सक्षम करण्यासाठी कामात पडेल, ते आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. टॉपिक 7, विजडम थ्रू पुराणाज अँड रामायणा. शेवटी सगळ्यात नेहमी जे सांगतो तेच,
यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, थ्रेड्स आणि व्हॉट्सॲप या सगळ्या सोशल मीडिया साईटवर मी उपलब्ध आहे तुमच्यासाठी. मुद्दाम हे चॅनलही सुरू केलेलं आहे आणि या चॅनलमध्ये हे सगळे व्हिडिओ टाकले जातात. त्यामुळे सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्याजवळ नका ठेवू फक्त. जसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तसं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा. काही जणांना माहीतच नाही आहे अजून, काही जणांना कळलेलंच नाही आहे, काही जणांना IKS म्हणजे विषय आहे हेच माहीत नाही आहे आणि काही जणं फक्त परीक्षा कधी आहे, परीक्षा कधी आहे असं विचारत आहेत. याच्या पलीकडे जाऊन हा एक चांगला विषय आपल्याला शिकायला मिळाला आहे याचा आनंद मनामध्ये ठेवला पाहिजे. चांगल्या विषयाच्या अंतर्गत चांगलं ज्ञान आपल्याला मिळते याचा आनंद मनात ठेवला पाहिजे आणि या ज्ञानाच्या आधारे आपण एक चांगली परीक्षा देणार आहोत जी आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी कामात येणार आहे. या विषयाशिवाय डिग्री पूर्ण होणार नाही आणि म्हणून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे जर केलं तर प्लेलिस्टच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत राहतील आणि तुम्हाला ते अतिशय सोयीचं होईल. टॉपिक वाईज आपण आता थंबनेलमध्ये विषय पण देतो, त्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगानं एखादा विषय जर तुम्हाला असं वाटलं की बुद्धिझम आणि जैनिझम वाचलं पाहिजे तर पटकन तो विषय काढला, ते ऐकून घेतलं, असंही करता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याचे पोस्ट आणि याचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे कारण हे सगळंचं सगळं तुमच्यासाठी आहे. ओके, सो थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय, टेक केअर. थँक्यू.